हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काय करणार आहोत की मम्मीच्या जे गावाला इन्सिडेंट्स झालेले लाईक हॉरर फनी जे ती लहानपणी एक्सप्लोअर करायची ते आपण तिच्याकडनं ऐकणार आहोत. लाईक इट्स अ शॉर्ट पॉडकास्ट टाईप. याच्यातून 2 पार्ट येतील. आजचा फर्स्ट आहे आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. सो लेट्स बिगिन. ओके मम्मी, मग काय सांगते आज हॉरर स्टोरी? चला लेट्स बिगिन. सो स्टार्ट करतो तू. ओके. माझ्याकडे जी घटना घडलेली आहे त्या मी सांगते. कारण आम्ही लहान असताना मामाच्या घरी आमचे मम्मी घेऊन जायचे, माझी आई वगैरे. कारण तेव्हा कसं गावाला खूपच आम्ही जायचो गणपतीला, मे महिन्यात वगैरे आमची आई आम्हाला घेऊन जायची. आम्ही मामाच्या घरीच जास्त राहायचं कारण आमचं घर नसायचं तेव्हा. आम्ही मामाकडेच राहायचो. तिकडेच राहताना आम्ही म्हणजे मामाकडे राहिल्यानंतर मामाची पोरं आम्ही वगैरे असं आम्हाला शेतावर घेऊन जायचे. त्यांना खूप फिरण्याचं सवय खूप होती. होतं, म्हणजे आम्हाला त्यांच्यामुळेच ती आम्हाला पण लागली. सो कंटिन्यू. गावाला म्हणजे असं दाखवायला जायचे शेत वगैरे, इकडे हिरवे हिरवगार वगैरे, बोरांचा टाइम असायचा, करवंद भेटायची. मग आम्ही तिकडे जायचो. तर करवंद आम्ही काढायला जायचो. तर आम्हाला काय तिकडचं एवढं माहीत नाही. तिकडे पुतबित असतात आणि ते काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, काय नाही, काय विसरली, जाऊ दे पुढे. हा, ते असं ते म्हणजे भीतीच वाटायची जरा. तर आम्ही जसं काढत राहायचो ना बोरं वगैरे, तर हरळ जाग्या म्हणजे झाडावरनं खूप बोरं दिसायचे आम्हाला, भरलेलं दिसायचं. ती वेळच तशी असायची ती दुपारची वगैरे. दुपारीच आम्ही जायचो, तर आम्हाला घेऊन जायचे तेव्हा. ते ह्या झाडावर बोरं भरलेली असायची, त्या झाडावर जायचं आम्ही, बोरं भरलेली असायची. आम्ही काढायचं दमाला व्हायचं, तरी पण ती बोरं संपायची नाही. मग आम्ही ती काढून आम्ही पिशवीत भरायचो आमच्या फ्रॉक वगैरेच्या मध्ये. आणि अर्ध्या रस्त्यात आम्ही आलो ना, ते बोरं गायब व्हायचे. आम्ही हैराण व्हायचो, म्हणजे एवढी बोरं काढलेली गेली कुठे. नंतर येऊन आम्ही मामाला सांगितलं, म्हणजे आम्ही झाडावर एवढी बोरं काढली. म्हणजे आणि इकडे आल्यानंतर आम्ही काहीच नाही. म्हणजे तुम्ही वाचलात तिथून, आता तुम्हाला तर गिऱ्या म्हणतात त्याला. छलावा जो तो तिथेच आपल्याला अडकून ठेवते संध्याकाळ होईपर्यंत. तिथे मग आपल्याला तो पकडणार असं आहे. त्यानंतर आम्हाला म्हणजे असं काहीच माहित नाही ना इकडचा. मामा वगैरे पोरं बोलायची कदारसी खूप भरलेलं झाड दिसलं ना तर तिथे जाऊ नका. पण आम्हाला कडे गावात मुंबईची आली, आम्हाला काय माहिती, आम्ही काढते एवढं हावरेपणात असतं ना मुंबईच्या लोकांना. काढायचं आणि अर्ध्या रस्त्यात आलो, गाव अर्धा गाठलं ना. गावाच्या नंतर त्यांची चालत नाही मग एंट्री झाल्यावर. तर आम्ही बघतो तर काहीच नाही, पिशवीमध्ये एवढीची नाही म्हणीची बोरं. मग मामाला येऊन सांगितलं. घर म्हणलं, मामा म्हटलं एवढी आम्ही पिशवी भर आणले बोरं आणि झाडं भरलेली म्हणजे तुम्ही वाचलात नशीब घरी आलात म्हणून, आता तुझी आलं नसतं. ही अशी आमची गावाला घटना घडलेली आम्हाला. आम्ही बहीण वगैरे असायची. एक्सपिरियन्स केलाय की असं म्हणजे आम्हाला काय तुम्ही पण ऐकलं असाल की छलावा असं एकाच जागेवर तुम्हाला फिरवतो किंवा तुम्हाला दाखवणार भरपूर जागा. म्हणजे घडी तुम्ही तिथे येऊन फिरणार, ते छलावा असतो. आणि आम्हाला कसं तिथल्या तिथे आम्हाला नाही फिरवलं, आम्हाला खाली ती दाखवलं त्यांनी. भरपूर बोरं दाखवली, म्हणजे एवढं झाडावर दाखवली ना तर तुम्ही काढता दमशाल तरी बोरं संपत नव्हती. पण आम्ही तर काढली ती बोरं भरपूर, एवढी भरभर पिशव्या, 2-3 पिशव्या काढल्या. घरी येऊन बघतो तेवढीच बोरं राहिली आमच्या हातामध्ये. तेव्हा मी मामाला कारण जायचं, मी मामा आमचा कसा मंत्री होता त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती होतं. त्याला कसा बागड्यांचा आवाज. मंत्री म्हणजे काय ते पण सांगतात ना. मंत्री म्हणजे कसं, तो असं कोणाला साप वगैरे चावला, भूताने थोडंसं पटलं वगैरे असेल तर तो डोक्यावर हात ठेवून ना त्याला व्यवस्थित करायचं. तो सापाचं कोण चावलं, कुठे इंचू चावलं, कुठे काय, तर ते करायचं. त्याला बांगड्यांचा आवाज नाही, सण व्हायचं. जेवायला वगैरे शेतावर जायचं. तिथे मुंबईला पण आला मामा वगैरे, तर आजूबाजूच्या आम्हाला सांगायला लागायचं की आमचे मामाचे होते, जरा आवाज करू नका म्हणून. आम्ही कोणीच बोलायचं. ते खूप स्ट्रिक्ट होते. तर त्यांना म्हणजे खूप होतं, म्हणजे त्यांना सगळं माहिती होतं. आणि तो स्वतः म्हणजे कसा भूतांमध्ये बसलेला आहे, म्हणजे तो बसायचा आणि सगळ्या भूतांबरोबर तो राहायचं. पण त्याला कधी हे नाही झालं. मग तेव्हा त्यांना माहिती होते हे सगळ्या गोष्टी. तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही वाचलात म्हणून, नाहीतर तुम्हाला तिथेच अडकून ठेवलं असतं, तुम्ही भेटला पण नसा. कारण तुम्ही मुंबईची, तुम्हाला काय माहिती पडलं तर आम्हाला एवढं शेतामध्ये शोधावं लागलं असतं. अजून कोणती स्टोरी आहे तुझ्या लहानपणीची जी
आपल्या पब्लिकला आवडेल किंवा आपल्या ऑडियन्सला आवडेल ऐकायला. त्यानंतर आमच्या वडिलांबरोबर पण घटना घडलेली ही. माझ्या आजोबा, माझे पप्पा आणि माझे खूप लहान भाऊ होता तेव्हा आम्ही नव्हतो तेव्हा. माझा मोठा भाऊ होता ना, त्याच्याबरोबर माझे वडील ते तेव्हा गाडी वगैरे काही नसायचं, गाडी वगैरे काही नाही, अर्ध्या रस्त्यात गाडी थांबायची. त्यानंतर मग जंगलात ना ती लोक चालत यायचे, तेव्हा ते प्रवासात तसा होता. आता हे सगळ्या गाड्या वगैरे झालेल्या आहेत, पण पहिला काहीच नव्हतं. तर अर्ध्या रस्त्यात बाबा आमचे भावाला घेऊन उतरले, पाठी बॅग होती, भाव हातात होता आणि जंगलात चालतात. पण आमच्या देव जो घरचा देव आहे वीरमांदन त्याला, वीराला मी म्हणजे त्यांचा नारळ होता हातामध्ये, ते घेऊन कुलदेवता म्हणजे आमचा गाव. म्हणजे जेव्हा मी गावात एंट्री करतो ना तेव्हा पहिला नारळ द्यावा लागतो आम्हाला, कितीही झाला तरी. तुम्ही पाठी पुढे झाला तरी चालेल, पण तिथे द्यायचं. आम्ही कधी पण त्यांना हाक मारलं ना तर तो हाकेला धावतो, कुठच्याही रूपामध्ये, कुठच्याही ह्याच्यामध्ये. तुम्हाला कळणार नाही का कोणाला म्हणून, पण ते काम होतंच आमचं. तेव्हा ते म्हणजे वडिलांनी हातात नारळ आणि बापाला घेऊन जंगलमध्ये जातात आणि पाठीमध्ये ना ते इराचं हे असतं ना, ते आता काय म्हणतात ते छलावा, ते अशा काट्या मारत होता पाठी. तर माझा मोठा भाऊ म्हणतो, पप्पा म्हणजे बाबा म्हणजे कसला आवाज येते, झट 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 झट, आपण छडी मारतो ना बॅगेवर तसं. तर ते बॅगेवर आवाज येत होता. बाबा बोलले काही नाही, तू चल पुढे, तू काय करू नको, कारण तो घाबरेल ना असं बोलल्यानंतर. तर म्हणून ते काही सांगितलं नाही, पुढे 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 गेला. त्यानंतर एक माणूस भेटला तिथे. तर माणूस भेटला तर बघितलं कंदील वगैरे हातात होते त्याच्या. तर होते कोण, माझा मामा. मला विचारलं का, अरे भाऊजीकडे कसे तुम्ही? तर बाबा म्हणाले मी असं असं करून, ते पण भाऊजी बोलायचे, पण भाऊजी बोलायचे. तर भाऊजी तुम्ही इकडे कसे? तर म्हणते मी जंगलात आलो, कारण गाडी आम्हाला भेटली नाही म्हणून आम्ही चालत आलो. तर ठीक आहे. तर तो पुढे सांगितलं, म्हणजे हे कोणाचं आहे? म्हणते देवाचं नारळ आहे हातात. तर म्हणलं ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पुढे नारळ द्या. आणि त्यांना असं रस्त्यातनं घेऊन गेले ते, आणि ते तिथून तो गायब झाला. जो मारणार होता ना काठीवर, तो गायब झाला. तो पुढे पुढे गेले जंगलामधनं. त्यांना माझे आजोबा आणि माझा जो मामा आहे ते पुढे गेले, ते मामा आजोबा भेटले आणि ते पुढे त्यांच्यापुढे. मग तो भेटला ना, मग त्यानंतर तो जे स्टडी मारणार होता मागे, तो भेटला नाही. तो पुढे पुढे गेले नाही. गावाच्या एंट्रीमध्ये एकदा आतमध्ये शिरले ना, मग त्यांची कोणाची हे होत नाही गावच्या ठिकाणी. मग तो गावात शिरले आणि बाबांना सांगितलं तुम्ही चला, मी येतो म्हणून असं सांगितलं. तर म्हणजे बाबा म्हणाले भाऊजी तुम्ही कुठे झालात? मग जरा मला काम आहे, मी जरा हे ते करून येतो म्हणून. आणि बाबा मग घरी गेले, कारण आम्ही बाबांकडेच मामाकडेच उतरायचो ना, मग बाबा आमचे तिकडेच गेले. तर आमचे मामा मेन म्हणजे मामा होते जे भेटले रस्त्यामध्ये, ते घरातच होते, ते झोपलेले होते. तर बाबाने एंट्री घेतली, अरे तुम्ही इकडे कसे आलात? तुम्ही आता बाहेर होतात ना, माझ्या पुढे कधी आलात? म्हणजे मी बाहेर तर गेलोच नाही, मी इथेच आहे असं. तर बाबांचं एकदा अंगावर एकदम काठा ओढवला. बाबा बोलले आत्ता मला भेटला तुम्ही आणि गावामध्ये सोडलात, हातामध्ये माझ्या गावचं हिऱ्याचं नारळ आहे आणि तुम्ही कसं लगेच आलात? तर तुम्ही गावाचं हिऱ्याचं नारळ होतं ना, म्हणतो तो आपला देवच होता, तुला सोडायसाठी आलेला, मी कुठेच नाही गेलो. तर कोणाचे म्हणजे जर अजून ते लोक थोडा वेळ थांबले असते ना तर त्या छलावा घेऊन गेला, म्हणजे माझ्या मामा आणि माझ्या आजोबांना. पण आमच्या देवाचा नारळ त्यांच्या हातात होता म्हणून देव स्वतःहून आले, म्हणजे टू सेव्ह हिम और व्हॉट एव्हर यू कॅन से. तसं मग ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा माझे मामा आजोबा घरीच होते आणि तेव्हा ते बघून खूप शॉक झाले की तुम्ही इथे कसे, की आता तर तुम्ही मला ड्रॉप करत होता आणि तुम्ही सडनली इकडे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही देवाचा नारळ घेऊन फिरत होतात ना, म्हणून देव स्वतःहून आला सोडायला. तो नाही तर आता मे बी खूप वर्ष अगोदरच आमचे माझा मामा आणि माझे बाबा गेले असते. गावच्या ठिकाणी गेल्यानंतर असं आम्ही एकत्र बसल्यानंतर असं सगळे एकत्र, आमची खूप मोठी फॅमिली आहे. लाईक माझी मम्मी, 302 भाव, म्हणजे आता नाही आहेत, एक आहे, एक ऑफ झाले, आणि 3 बहिणी होत्या. म्हणजे माझ्या मम्मीला 4 जणी आहेत, 3 मावशी आहेत मला, त्याच्यातनं एक एक्सपायर झाली, 2 आहेत अजून. सो आम्ही एकत्र सगळी अशी गावी गेलो की एकत्र आमच्या बाबांच्या घरी बसलेलो असतो, तेव्हा स्टोरीज खूप काही. तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असाल की आम्ही सगळे असे कझन्स आहोत, आमचे दोघी, माझी मामी, सर्व. म्हणजे तेव्हा आमचे खूप सारे असे
फॅमिली गॉसिप्स चालू असतं तेच रिपीट वरती आम्ही ऐकत असतो आणि तेच ऐकायला खूप मजा पण येते. आणि गावच्या ठिकाणी कसं मोठं घर असतं त्याच्यामुळे खूप छान वाटतं बोलायला आणि म्हणजे इंटरेस्ट होतो. म्हणजे वर्षांना आम्ही एकदा अशी फॅमिली फुल आउट ऑफ मुंबई असतो कारण का आम्ही सगळे इथेच मुंबईलाच राहतो आणि आउट ऑफ मुंबई एकीकडेच बसून सर्व स्टोरीज ऐकणे तेच स्टोरीज असतात. सेम बोरिंग यू कॅन से और सेम रिपीट स्टोरीज हॉररच्या पण कधी कधी न्यू स्टोरीज ऐकायला भेटतात आणि गावा साईडला अशी खूप सारे इन्सिडेंट होत असतात की हे झालं ते झालं किंवा काहीतरी न्यू गॉसिप तसं. ओके, आय होप तुम्हाला माझ्या मम्मीच्या गावच्या असे 2 स्टोऱ्या जे तुम्ही शेअर केल्या ते तुम्हाला आवडल्या असतील. अजून नेक्स्ट व्लॉग मध्ये मी खूप अजून स्टोरीज ऍड करायला ट्राय करीन. तिला ऍक्च्युली लक्षात येत नाहीत स्टोरीज, नो प्रॉब्लेम, पण तिला आता लक्षात येत नाहीत. पण नेक्स्ट व्लॉग मध्ये खूप लॉंग व्हिडिओ मी देईल तुम्हाला. अजून खूप सारे अशा हॉरर स्टोरीज मी आणत राहीन. जर तुम्हाला आवडले म्हणजे ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला जर आवडले तर असे अजून खूप व्लॉग मी बनवत जाईल. सो नथिंग दॅट्स ऑल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक करा. कॉमेंटमध्ये आम्हाला प्लीज सांगा की तुम्हाला अजून अशा ब्लॉग्स आवडतील का तिच्या स्टोऱ्याज ऐकायला, म्हणजे स्पेशली कारण आमच्या जनरेशनमध्ये असंच काही आहेत पण तेच मॅच जे तुम्ही बघता ऑलरेडी इंस्टाग्रामवरती टॉक्सिक लव्ह. सो बाकी असंच काय आहे ना. ह्यांनी एक्सप्लोर खूप काय केलंय हिच्या फॅमिलीनी, हिनी स्पेशली, तर ते मी शेअर करत राहील. काय नाही, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर आम्ही आवडत असू तुम्हाला स्क्रीनवरती तर सपोर्ट करा. बाय. काय करायचं सांग. स्टोरी लक्षात येत नाही. स्टोरी झाड होते ते 2 सांगत नाही. देवाचं आजूबाजूला खूप जंगल आणि असायचं. म्हणजे असं कपडे धुवायला आम्ही लहानपणी जायचो. जेवण घेऊन पार्सल घेऊन तिकडे जायचं. कोदळ्या बिदळाचं मस्त की धुवायचं आम्ही आणि सुकवायचं कडकडीत ठेवून तिकडे खायला यायचं. तिकडे कैरीची झाडं वगैरे असायची. मस्त कैरी बिरी खायची काळा करून चोरी करून खायचं. चोर कैऱ्या कुणाला देणार. ती झाडाला पडली काय धावायचं आम्ही पण तिकडे. आम्ही जंगलमध्ये त्या जंगल भरपूर होता आणि आजूबाजूला खूप पाणीचं खातं पाणी असायचं. तर आम्ही कपडे धुवायला तिकडे जायचो. आता इथे पुढे काय राहिली नाही जा. स्टोरी सांग. आम्ही तिकडे जायचो होतो कपडे बिडे खायला. जंगलमध्ये कसं कधी आवाज यायचा खलखल. आम्ही कुठे काय लक्ष देतो. सकाळचा दुपारचा वेळ असायचा. आम्ही काय घ्यायचं वगैरे कारण खूप जण असायचो आम्ही तिथे कपडे धुवायला. तर कपडे कधी कधी ना आमचे असे वाऱ्याने उडायचे. तिथं हवा असायचं. वाऱ्याने उडायचं म्हणलं ना आम्हाला काय ते भीती वाटायचीच नाही. ते एकदा खूप म्हणजे असं पाण्यामध्ये ना कोण नसायचं. तर असे दगडीचा बुडुक 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 वरनं वगैरे फेकायचं. तर बाकीचं म्हणजे आणि आजूबाजूला कोण नाही आहे तर दगडी फेकते कोण असं ना. तर आम्ही म्हणायचं जाऊन दे ना, ते लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं काम करत नाही ना, आपल्याकडं हे करायचं. तरी मग कपडे धुवायचं, काय द्यायचं आणि कपडे गोळा करून नंतर शिवाय द्यायचं. तू कोण पण असलीस आम्ही तुला घाबरणार नाही. दुसऱ्याच्याकडे जायचं नाही.